एक महत्त्वाची बातमी सोलापुरात भारतीय जनता पक्षाचं कार्यालय फोडल्याची मोठी बातमी पाहायला मिळते। दोन गटात वाद झालाय आणि त्या वादानंतर थेट कार्यालयच फोडण्यात आले। सोलापुरात भारतीय जनता पक्षाचं हे कार्यालय फोडलेलं आहे। सर्वत्र खरं तर एकच आक्रमकता पाहायला मिळते। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता, ती वेळ आता संपलेली आहे आणि त्यानंतर ठिकठिकाणी एक आक्रमकता कार्यकर्त्यांची पाहायला मिळते। सोलापुरात तर भारतीय जनता पक्षाचं थेट कार्यालयच फोडण्यात आलेलं आहे, कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी सोलापुरातून येते। सोलापुरात भारतीय जनता पक्षाचं कार्यालय फोडण्यात आलेलं आहे। दोन गटात वाद झाला आणि त्या वादानंतर आता कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी खरं तर चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे। अनेक उमेदवारांची हिरमोड झाली आणि त्यानंतर आता कार्यकर्ता आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। दोन गटात वाद झाला सोलापुरात आणि त्या वादानंतर भारतीय जनता पक्षाचं कार्यालय फोडण्यात आलेलं आहे। या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली। सोलापुराची ही बातमी, भारतीय जनता पक्षाचं कार्यालय फोडण्यात आलं आणि त्यानंतर आता या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी देखील तैनात झालेले आहे। पोलिसांची एक टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे आणि वाद खरं तर मिटवण्याचा प्रयत्न आता पोलिसांच्या वतीने सुरू आहे। तर सोलापुरात भारतीय जनता पक्षाचं कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे। दोन गटात वाद झाला आणि त्या वादानंतर कार्यालयाची तोडफोड करण्यात आली। हा वाद नेमका काय कारणाने झालाय ते कारण अद्याप कळलेलं नाहीये। मात्र दोन गटात वाद झाला, हाणामारी झाली आणि त्यानंतर थेट काही कार्यकर्त्यांनी जाऊन भारतीय जनता पक्षाचं कार्यालयच फोडलेलं आहे। आता घटनास्थळी पोलीस प्रशासन देखील दाखल झालेले आहे। पोलिसांची एक टीम या घटनास्थळी दाखल झालेली आहे। तणावपूर्ण परिस्थिती पूर्ण परिसरात पाहायला मिळते। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी वसीम अत्तार आपल्या सोबत जोडले जात आहेत। वसीम, काय सविस्तर माहिती? निश्चित पाहिलं गेलं तर सोलापूरच्या भाजप कार्यालयातील अंतर्गत वाद जो आहे तो पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सोलापुरातील भाजपमधील अंतर्गत वादातून उमेदवाराचं संपर्क कार्यालय जे आहे ते संपर्क कार्यालयाची तोडफोड जे आहे ते करण्यात आलेलं आहे। सोलापुरातील प्रभाग क्रमांक 2 मधील भाजपचे उमेदवार आहेत त्यांच्या संपर्क कार्यालयाची जे आहे ते राजकीय वादातून जे आहे ते तोडफोड करण्यात आलेली आहे। प्रभाग क्रमांक 2 मधून चालन शंकर शिंदे यांना उमेदवारी जी आहे ते जाहीर झाली होती। भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या समर्थकांमधील जो आहे तो हा वाद आता आपल्याला कुठेतरी टोकाला गेल्याचं पाहायला मिळत आहे। निश्चित धन्यवाद वसीम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। ही दृश्य सोलापुरात भारतीय जनता पक्षाचं कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे। घरापर्यंत मारहाण केलं सगळ्यांना। हे या डिपार्टमेंट खात्याचे आहेत, यांनी आपली दादागिरी चालू केली। कशामुळे दादागिरी? काय काय आमच्या नाही तिकीट, आम्हाला तिकीट मिळालं नाही, त्यांनी अपक्ष बरोबर होते। तुम्ही तिकीट कसं काय आणलं म्हणून आम्हाला दादागिरी करायला। बोलून घेतलं आमच्या सासऱ्यांना। त्यांनी तिकिटीसाठी पैशाची मागणी केली। सकाळी बोलून घेतलं त्यांनी। बोलल्यानंतर तिथं सुद्धा तिकीट माघारी घेतो, पैसे देतो, असं तसं काय काय का म्हणजे। मग त्या टायमाला ना 3 लाख रुपये त्यांना मागायला लागले आणि त्यांनी काय केलं, डायरेक्ट आमच्या सासऱ्याच्या अंगावरती आलेत। घरी बोलून मारहाण केले त्यांनी। घरी बोलून मारहाण केल्यानंतर सुद्धा आम्ही घरातच बसलो होतो, तरी बी दादासाहेब सर्व ते पोलीस त्यांनी येऊन आमच्या घरापर्यंत मारहाण केले। घेऊन आलेत जेवढे हात तेवढे 20-30 जण घेऊन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।